नमस्कार, स्वादास्वादमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला अतिशय चविष्ट होणारी वाटाण्याची चटणी बनवायची आहे। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना शेअर करावासा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग वाटाण्याची चटणी कशी करायची ते बघूया। आज आपल्याला वाटाण्याची चटणी बनवायची आहे। त्यासाठी हे वाटाणे घेतलेले आहेत। सुके वाटाणे घेतले तर त्यांना रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचे, नंतरच वापरायचे। मी ह्या ओल्या मटारच्या शेंगांचे वाटाणे घेतलेले आहेत। मटारच्या शेंगांचा सीजन नसेल तर सुके वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचे व त्यांचा वापर करायचा चटणीसाठी। आता ह्या वाटाण्यांना आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत। आता चटणी बनवण्यासाठी इतर मसाले बघून घेऊया। हे 3 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे, 15-20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। तुमच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या भाजून घ्या। 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता भाजलेले वाटाण्याचे दाणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत व सर्व मसालेही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। आपल्याला मसाल्यांचं व वाटाण्याच्या दाण्यांचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। वाटण करताना थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, पण पातळ होईल एवढं पाणी घालू नका, कारण आपल्याला चटणी करायची आहे, त्यामुळे पातळ करू नका। हे बघा, अशा प्रकारे आपण वाटाण्यांच्या दाण्यांचं व मसाल्यांचं वाटण करून घ्यायचं आहे। असं जाडसर वाटण करायचं। आपण फोडणीसाठी कांदा चिरून घेतलेला आहे। 1 मोठा कांदा चिरून घ्यायचा। साधारण 3 पळ्या तेल आपण गॅसवर तापवायला ठेवलेलं आहे। आता तापलेल्या तेलामध्ये आपण चिरलेला कांदा घालून घेऊ। कांद्याला मस्तपैकी फोडणी बसू देऊया। कांदा तांबडा झालेला आहे, छानपैकी फोडणी बसलेली आहे। आता आपण वाटण तयार केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसू देऊया। त्यासाठी परतून घेऊ। 5 मिनिटं परतल्यानंतर आपली चविष्ट अशी वाटाण्याची चटणी तयार आहे। नक्कीच करून बघा चविष्ट अशी वाटाण्याची चटणी। आणि कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळत राहतील। व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावासा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।